आज माझ्या अभंगाचा वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी अंतरवली सराठीमध्ये गेलो होतो. तसं तर अभंगाचं नाव ठेवण्यासाठी सुद्धा पाटील आमच्या घरी आले होते आणि पहिला वाढदिवस मग पाटलांना सोडून करायचा कसा, हाच विचार आमच्या सर्व कुटुंबाच्या मनामध्ये आला. कारण आमचं सर्व कुटुंबच नितांत प्रेम संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यावरती करतं आणि अभंगसारख्या असंख्य लेकरांचं आयुष्य उज्ज्वल व्हावं यासाठी लढणारे संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जाऊन अभंगाचा पहिला वाढदिवस केला. त्याचबरोबर पाटलांच्या आईंनी अभंगाला अगदी जवळ घेतलं. ज्या मांडीवरती कधी काळी पाटील बसले असतील त्याच मांडीवरती अभंग खेळायला लागला होता. हे भाग्य म्हणावं लागेल. पाटलांच्या वडिलांनी सुद्धा अभंगाला अगदी जवळ घेतलं. त्याच बरोबर जर बघितलं तर पाटलांच्या मुलांनी अभंगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. अभंग अगदी त्याच्याजवळ रमून गेला होता. पाटलांच्या पत्नींनी सुद्धा अभंगाला मांडीवरती घेतलं. अगदी जवळ घेऊन अभंग त्यांच्यावर जवळ तर रमूनच गेला होता, खेळायला लागला होता. आपण पाहताय ह्या व्हिडिओमध्ये. आणि या सर्वच कुटुंबाचं या महाराष्ट्रातल्या असंख्य मराठा समाजावरती खूप मोठं ऋण आहे आणि या कुटुंबाच्या सोबत आम्ही सर्व कायम आहोत. त्याचबरोबर आपल्या लाडक्या काव्याने सुद्धा अभंगाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा.